आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान चिखले ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा। नाणेफेकीचा कौल इथे महागणपती चिरनेर क्रिकेट संघाच्या बाजूने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करण्याचा इथे मात्र निर्णय स्वीकारलेला आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी ते क्षेत्ररक्षण करण्यासाठी वाकलंग क्रिकेट संघाला इथे आमंत्रित करण्यात आलेला आहे। राज नंदिनी जीजी स्पोर्ट वाकलंग क्रिकेट संघ प्रथमतः इथे क्षेत्ररक्षण करतो। सामना 3 षटकांचा असणार है। यहाँ पर जो मैच खेला जा रहा है ये अंतिम मैच है, बिल्कुल फाइनल मैच खेला जा रहा है दोनों टीमों के बीच में। टॉस का सिक्का उछला यहाँ पर महागणपति चिरनेर क्रिकेट टीम के पक्ष में और पहले बल्लेबाजी करना पसंद किया और फील्डिंग के लिए यहाँ पर राजनंदिनी जीजी स्पोर्ट वाकलंग क्रिकेट टीम को फील्डिंग के लिए आमंत्रित किया है। 3 ओवर का मैच हो जाए, बिल्कुल 3 ओवर का मैच खेला जाएगा। महागणपती चिरनेर क्रिकेट संघ राखीव खेळाडू आपले सलामीर फलंदाजांच्या बद्दल स्ट्राइकर बल्लेबाज ऋषिकेश भोईर और नौ स्ट्राइकर बल्लेबाज ऋषिकेश नारेंगीकर आणि विवेक हतनोलकर। आरंभिक बल्लेबाज हम देख रहे हैं ऋषि, नौ स्ट्राइकर बल्लेबाज विवेक। और गेंदबाजी की बात करें तो निश्चित रूप से यहां पर जीत भोईर पहले मैच के हीरो। पहले ओवर की पहली गेंद, ये देखिए अक्रॉस द लाइन रिवर्स स्वीप शॉट अटेम्प्ट किया, गेंद जाएगी फाइन लेग सीमा रेखा के बाहर। 4 रन के मदद से ऋषि अपने पारी की शुरुआत करते हुए अपना खाता खोला। टीम के रन संख्या यहां पर महागणपति चिरनेर क्रिकेट टीम की बगैर कोई विकेट के नुकसान पर 4। राजनंदिनी क्रिकेट टीम बिल्कुल वाकलंग के आरंभिक गेंदबाज, ये अच्छी गेंद थी, बिल्कुल अच्छी आज संकेत देते हुए निश्चित रूप से शॉर्ट पिच गेंद थी। टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई और नतीजा आया एक सफल गेंद की हुई यहां पर समाप्ति। हम देख रहे निश्चित रूप से ये दोनों टीमों के बीच में जो मैच खेला जा रहा है काफी संघर्ष भरा मुकाबला। ये देखिए शानदार वापसी, जीत भोईर का जिक्र करना होगा। पहले गेंद के ऊपर ऋषि ने निश्चित रूप से चौका के साथ अपने पारी का श्री गणेशा किया था, अपना खाता खोला था, लेकिन उसके बाद में लगातार 2 गेंदे डॉट फेंकने में कामयाबी प्राप्त की गेंदबाज जीत भोईर निश्चित रूप से वाकलंग क्रिकेट टीम के सबसे बेस्ट ऑलराउंडर माने जाते। ये देखिए इस बार ग्लांस करना चाहते थे बल्लेबाज, फाइन लेग क्षेत्र में खेलना चाहते थे, लेकिन गेंद पूरी तरह से बॉडी लाइन पर टकरा गई, कोई रन लेने का मौका नहीं। अभी भी रुका हुआ स्कोर है यहां पर महागणपति चिरनेर क्रिकेट टीम के रन संख्या बगैर कोई विकेट के नुकसान पर 4। हमारे साथी यहां पर साइप्रित के लाइव के बिल्कुल माध्यम से हमें देखने में रहा कि 4 गेंदे आप तक फेंक चुके। ये देखिए अच्छा संकेत, कमाल की गेंदबाजी, शातिर गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, लेंथ लाइन दिशा का यहां पर नियंत्रण संगम नजर आता हुआ। लगातार ये गेंदे देखिए क्या कमाल की गेंदे फेंक रहे गेंदबाज जीत भोईर। पहले गेंद के ऊपर चौका जरूर आया था, लेकिन उसके बाद में पूरी तरह से बांध कर रखा है बल्लेबाज ऋषि को। ये देखिए बैकफुट पर गए बल्लेबाज, जगह बनाकर के लिए गेंद जारी है। शॉट मिड विकेट रीजन में 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है और इसी के साथ 1 ही रन प्राप्त हुआ। अंपायर का इशारा, ओवर की हुई समाप्ति, एक सफल ओवर की समाप्ति। पहले ओवर की समाप्ति के बाद यहां पर महागणपति चिरनेर क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है बगैर कोई विकेट के नुकसान पर 5। सन्माननीय हिरामन पाटील आणि रामदास भाई पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे। तर आपलंही मनपूर्वक इथे स्वागत आहे। अब दूरवाली तौर से गेंदबाजी में परिवर्तन, वाकलंग ने गेंदबाज केतन मात्रे।
ये देखिए ये भी गेंद अच्छी गेंद थी, बिल्कुल अंदर की तरफ आई। केतन म्हात्रे यानी ये वाकलन रायगढ़ ठाणे के डिस्ट्रिक्ट के नहीं, ये तो महाराष्ट्र के सबसे अमीर खिलाड़ी है जिनके नाम 4 4 व्हीलर्स, 19 बाइक, 2 व्हीलर्स बाइक, बिल्कुल। और ये ऐसे महाराष्ट्र के टेनिस के पहले ऐसे बल्लेबाज बन चुके कि जिनके नाम बिल्कुल 19 2 व्हीलर बाइक्स मैन ऑफ द सीरीज और 4 व्हीलर्स यानी कि 4 ऐसे यहां पर उपलब्धि प्राप्त करने वाले ये महाराष्ट्र के पहले प्लेयर है। ये देखिए यहां पर रनआउट का मौका, बिल्कुल बल्लेबाज को लौटना पड़ेगा और इसी के साथ बल्लेबाज की पारी रनआउट के रूप में यहां पर हुई खत्म। ऋषि आउट होने के बाद मैदान के अंदर जा नए बल्लेबाज राकेश जाते हुए निश्चित रूप से महागणपति चेन्नई क्रिकेट टीम के भरोसेमंद बल्लेबाज है। बिल्कुल ये बल्लेबाज के ऊपर टीम निर्भर करती है, लेकिन अब जिम्मेदारी होगी, बागडोर होगी विवेक के बल्ले के ऊपर। लेकिन एक तरफ केतन एक ठोस तकनीक के साथ गेंदबाजी करते हुए, ये देखिए क्या कमाल दिखाई, धीमी गेंद थी, आगे रखा था बल्लेबाज को, मिड विकेट क्षेत्र में खेलना चाहते थे बल्लेबाज विवेक, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। डॉट गेंद की हुई समाप्ति। अभी भी रुका हुआ स्कोर है महागणपति चेन्नई क्रिकेट टीम की रन संख्या 1 विकेट खोने के बाद 5। केतन म्हात्रे चिकले पैवलियन एंड से मारा करेंगे। ये देखिए पूरी तरह से गेंद के ऊपर पूरी तरह से फोकस किया है, बल्लेबाज के कमी को परख कर इस विकेट के ऊपर गेंदबाजी हो रही है। शानदार गेंदबाजी। अब हमारे ऑर्गेनाइजर प्रसाद बड़े सर के चेहरे के ऊपर मुस्कान नजर, खुशी की लहर नजर आती हुई, क्योंकि बिल्कुल उन्होंने यहां पर सबका दिल भी जीता है। और इस गांव में पहली प्रतियोगिता, यहां पर नाइट प्रतियोगिता। ये देखिए क्रॉस द लाइन से खेले, बिल्कुल कदमों का इस्तेमाल, रोहित शर्मा स्टाइल से गेंद को सीधा फेंक दिया। वाइड इज फाइन लेग सीमा रेखा के बाहर 6 रन। और छक्के के साथ महागणपति चेन्नई क्रिकेट टीम की रन संख्या आगे छलांग मारती हुई 1 विकेट के रुस्काम पर 11। विवेक दमदार बल्लेबाजी करते हुए, ये देखिए वही लेंथ, वही गेंदबाज, वही दिशा, गेंद गई सीधा बन बाउंड सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। और 4 रन के मदद से यहां पर हुई ओवर की समाप्ति, दूसरे ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद महागणपति चेन्नई 11 क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बनी 1 विकेट के नुकसान पर 15। तेरी मां सर्कस में थी। और इस ओवर की बात करें हमारे साथी स्कोरर केवल ग्राम पंचायत के विद्यमान उप सरपंच कांचन पलकर हमें जानकारी दे रहे हैं कि गेंदबाज थे केतन म्हात्रे। केतन म्हात्रे का गेंदबाजी का विश्लेषण रहा, 1 ओवर 10 रन, कोई सफलता नहीं। पहली ओवर फेंकी थी, जीत भोईर ने कमाल की गेंदबाजी की थी। जीत भोईर का गेंदबाजी का विश्लेषण रहा, 1 ओवर 5 रन और एकमात्र सफलता प्राप्त की थी। आप चेन्नई महागणपति चेन्नई 11 क्रिकेट टीम का बाहुबली राकेश खेलने के लिए तैयार, सामना करेंगे बिल्कुल वाकलन क्रिकेट टीम के नए गेंदबाज। उद्देश्य, नाम के उद्देश्य लेकिन काम के बिल्कुल क्या है, नाम का नहीं काम का भी होना चाहिए। और यहां पर रनआउट का मौका, बाहुबली को 0 पर लौटना पड़ रहा है। यह दूसरा करारा झटका यहां पर महागणपति चेन्नई 11 क्रिकेट टीम को। और यहां पर निश्चित रूप से बल्लेबाज राकेश की पारी 0 पर विदाउट स्कोर पर रन आउट होकर पहले में लौट रहे। आप नए बल्लेबाज शाही मैदान के अंदर, शाही चौहान।
उद्देश्य साहिल चौहान मैदान के अंदर जाते हुए, उद्देश्य एक काफी नाम के भी है। कोई भी खिलाड़ी हो दोस्तों, रोशन पटेल की बात करें, बिल्कुल कोई भी खिलाड़ी हो, नाम का नहीं काम का होना चाहिए, क्योंकि शोहरत की बुलंदी एक पल का तमाशा होता है। नाम बनाने के लिए बड़ा समय लगता है, बड़ी उम्र लगती है, लेकिन बदनाम होने के लिए कभी कभी एक पल लगता है। और दी विकेट, ये देखिए बैकफुट पर गए, जगह बनाकर खेले, जैसे गेंद रडार में आई सीधा गेंद को फेंक दिया। दर्शकों का अभिवादन स्वीकारने के लिए गेंद सीमा पार 6 रन। और छक्के के साथ यहाँ पर महागणपति चिरनेर 11 क्रिकेट टीम के रन संख्या आगे अग्रसर होती हुई 2 विकेटों के नुकसान पर 21। विवेक है मैदान के अंदर, तब तक बिल्कुल ये टीम बड़े स्कोर की ओर अग्रसर हो सकती है, क्योंकि क्षमता है विवेक के पास, और उन्होंने साबित भी करके दिखाया कि इस विकेट के ऊपर किस तरह की बल्ले से रन बन सकते हैं। ये देखिए एक बार फिर से है उसी दिशा में, और यहां पर निश्चित रूप से बल्लेबाज आउट और अंपायर की उंगलियां आसमान में। तीसरा विकेट मैदान से बाहर महागणपति चिरनेर क्रिकेट टीम का विवेक के रूप में। और यहां पर निश्चित रूप से विवेक की पारी हुई खत्म। निश्चित रूप से एक आक्रामक बल्लेबाज आउट होकर पहले में लौट रहे। अब मैदान के अंदर विवेक आउट होने के बाद मैदान के अंदर यूनिट नंबर 5 के बल्लेबाज परेश, एक बल्लेबाज हम देख रहे हैं नौ स्ट्राइकर से रन पर खड़े हैं, साइश को देख रहे। तो बिल्कुल इससे पहले गेंद के ऊपर छक्का जरूर दागा था, उद्देश्य के गेंद के ऊपर मिड विकेट के ऊपर से गेंद को सीधा भेज दिया था बल्लेबाज विवेक ने, लेकिन उसके बाद में शानदार ब्रेक थ्रू दिलवाते हुए, शानदार कमबैक करते हुए यहां पर गेंदबाज वाकलन 11 क्रिकेट टीम के दृष्टिकोण से बात करें तो उद्देश्य ने बिल्कुल शानदार कमबैक किया है। अब नए बल्लेबाज अंपायर से गाड़ लेते हुए खेलने के लिए तैयार। नए बल्लेबाज परेश अंपायर से गाड़ लेते हुए खेलने के लिए तैयार। सामना करेंगे उद्देश्य के गेंदबाजी का। उद्देश्य एक बार फिर से गेंदबाजी के लिए होंगे तैयार। उद्देश्य और दी विकेट। उद्देश्य का किया स्वागत, भव्य स्वागत, दमदार स्वागत। जैसे गेंद रडार में आई सीधा गेंद के ऊपर मोर लगाई, गेंद सीमा पार 6 रन। अरे कौन कहता है मुंह काला है झूठ का, अरे कौन कहता है मुंह काला है झूठ का, कौन कहता है मुंह काला है झूठ का, कौन कहता है मुंह काला है झूठ का, ये सच है ये सच। और इसी छक्के के साथ यहां पर महागणपति चिरनेर क्रिकेट टीम की रन संख्या आगे छलांग मारती हुई 3 विकेटों के नुकसान पर 27। परेश का जिक्र करना होगा, जैसे बिल्कुल गेंद उनके बल्ले पर आई, बैकफुट पर गए, जगह बनाकर खेलने की कोशिश की, मुंह तोड़ जवाब दिया, दमदार जवाब दिया, ईंट का जवाब पत्थर, मानो जैसे गेंद रडार में आई सीधा गेंद को फेंक दिया। दर्शकों का अभिवादन स्वीकारने के लिए 6 रनों के लिए टीम की रन संख्या 27। गेंदबाजी के लिए उद्देश्य तैयार। ये देखिए अच्छा संकेत, और इसी के साथ डॉट गेंद की हुई समाप्ति। अभी भी रुका हुआ स्कोर है 27। महागणपति चिरनेर क्रिकेट टीम की रन संख्या 3 विकेटों के नुकसान पर 27। और इनिंग्स की और ओवर की बिल्कुल आखिरी गेंद होगी, 1 टू गो, अंतिम गेंद। उद्देश्य और दी विकेट। ये देखिए किया उद्देश्य का स्वागत, भव्य स्वागत किया। सीधा गेंद मिड किया पर सीमा रेखा के बाहर, मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रन। छक्के के साथ महागणपति चिरनेर क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बनी 3 विकेटों के नुकसान पर 33। और जीतने के लिए यहां पर वाकलन क्रिकेट टीम के सामने 3 ओवर में 34 रनों का लक्ष्य होगा। आमच्या जीव लग याराचा प्रसाद बडेचा नाग नाही रे, आमच्या जीव लग यारा।
थँक्स डीजे मास्टर. बघा इथे आमचे ऑर्गनायझर प्रसाद दादा बडे, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, राजासारखं मन आणि मनासारखा राजा, त्यांच्याकडून निश्चित स्वरूपात बॅनर हेड हिट साठी सुद्धा इथे कॅश प्राइज असणार आहे फलंदाजाला 1000 रुपये. खऱ्या अर्थाने प्रसाद दादा तुम्ही खऱ्या अर्थाने जे स्वप्न बघितलं होतं खऱ्या अर्थाने चिखले गावाच्या या क्रीडा नगरीमध्ये नाईट प्रकाश ज्योतातील क्रिकेट स्पर्धेचं ते स्वप्न तुमचं खऱ्या अर्थाने पूर्ण झालेलं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये इथे आपण प्रसाद दादा बडे यांचं अभिनंदन करूया मित्रांनो, कारण ही स्पर्धा निश्चित स्वरूपात या स्पर्धा जरी प्रशांत दादा बडे आमचे मित्र इथे प्रसाद बडे साहेब आणि त्याचबरोबर श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान चिखले ग्रामस्थांच्या माध्यमातून जरी आयोजित केली असली, परंतु प्रसाद दादा बडे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने याचं श्रेय दिलेलं आहे. या स्पर्धेचं श्रेय संपूर्ण चिखले गावातील ग्रामस्थांना जिंकण्यासाठी ते मात्र प्रथम फलंदाजी करत असताना महागणपती चिरणे क्रिकेट संघाने 3 षटकामध्ये 33 धावा कुठून 34 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे ते जीजी स्पोर्ट वाकलन क्रिकेट संघासमोर. आणि त्या आव्हानाला कशा प्रकारे सामोरे जातो वाकलन क्रिकेट संघाचे फलंदाज या पुढचं तर आमचे संपूर्ण आयोजन कमिटी इथे आपण पाहतो. खऱ्या अर्थाने प्रसाद दादा बडे, जगदीश बडे, विकी पाटील, रवींद्र पाटील, राज पाटील, आकाश मात्रे, जनार्दन बडे, कुंडलिक बडे, तुषार बडे, प्रवीण बडे, गणेश बडे, प्रशांत पाटील, प्रणय पाटील, अंकुश पाटील, अक्षय फडके, शैलेश चोरगे, विशाल गडकरी, निखिल पाटील, अक्षय पाटील, महेश सते, विष्णू पाटील, अजय पाटील, नरेश पाटील, नितेश सते, विशाल पाटील, योगेश पाटील, अनिकेत बडे आणि रघुनाथ बडे या संपूर्ण आमच्या ऑर्गनायझर कमिटीचं आम्ही चिखले ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक तुमचं अभिनंदन करू, तुमचा आभार व्यक्त करू. ही स्पर्धा यशस्वी होण्याकरता या संपूर्ण शिलेदारांचं खूप मोठं योगदान. पुन्हा एकदा या सर्व शिलेदारांचं आमच्या या स्पर्धेची आन बान आणि शान सन्माननीय प्रसाद दादा बडे यांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन, मनपूर्वक आभार. सर्व प्रेक्षकांचा आभार मानतो आणि बोलतो पुढच्या सत्रासाठी आमचे सहकारी रायगड जिल्ह्यातील आमचे पॅडी अर्थात आमचे पंढरीनाथ पवार भयाल यांच्याकडे आपण बोलूया. तरी स्पर्धा जरी आमचे प्रसाद दादा बडे यांच्या संकल्पनेतून तयार झालेली याचं श्रेय दिलं संपूर्ण आमच्या ग्रामस्थांना दिलं आणि संपूर्ण ज्यांचं नाव आता आम्ही अनाउन्समेंट केलं आमच्या कमिटीचं यांना श्रेय दिलं. आणि पुढच्या वर्षी याच मैदानावर याहून अधिक दिग्गज क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाईल. श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान चिखले ग्रामस्थांच्या वतीने आणि स्पर्धेचे दमदार नेतृत्व असतील प्रसाद दादा बडे. ये गेंद बिल्कुल अच्छी गेंद थी और इसी के साथ कोई रन लेने का मौका नहीं है. चलते हमारे साथी कमेंटेटर पंढरीनाथ पवार के पास. धन्यवाद महागुरु एमडी सर, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. प्रसाद दादाने खऱ्या अर्थानं बघितलेलं स्वप्न सत्यात उतरलंय आणि खऱ्या अर्थाने जी आपण सुरुवात गोड पाहिली शेवट देखील गोड होतोय आणि आपण म्हणत असतो याच्यासाठी केला होता टस आणि तो संकल्प त्यांचा पूर्ण झालाय. आणि या चेंडूवरती आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण, चेंडूच्या खाली टिपलेला हा झेल विकेट या चेंडूवरती. नक्कीच या ठिकाणी आपण एक जबरदस्त स्पर्धा खऱ्या तर आपण पाहिलं असेल. या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली. या ठिकाणी आमचे तारेगावचे आमचे सितारा या ठिकाणी रोशन भाई या ठिकाणी 4 दिवस आपण या स्पर्धेमध्ये संघ जमा करण्यापासून तर कॉमेंटेटर पासून स्कोरर पर्यंत सर्व जबाबदारी प्रसादाने त्यांच्यावरती टाकली होती. तर त्यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. आमचे महागुरु या ठिकाणी आपण आपण गडके सरांचा देखील सन्मान करणार आहोत. मात्र मैदान खरं तर पहिलं वर्ष नाईट स्पर्धेचं श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान चिखले
आयोजित आपण पाहिली प्रीतमदादा ट्रॉफी 2022 आणि या स्पर्धेमध्ये खूप चांगला या ठिकाणी योगदान देण्याची संधी उपलब्ध करून दिली आमचे खरं तर स्पर्धेत आमदार आयोजक प्रसाद बडे आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी आणि चिखले ग्रामस्थांचं मी खरं तर हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा बोलतो कमेंट्री बॉक्सकडे. हा नक्कीच रोशन सर खऱ्या अर्थानं आपल्याकडं शब्द कमी पडतील वर्णन करण्यासाठी या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं गेली कित्येक आपण महिने वर्ष आपण पाहिली असेल. यावेळेस मागच्या वर्षी ती डेची स्पर्धा झाली त्यावेळेस मात्र ती सुरुवात होती आणि खऱ्या अर्थानं तिथं कोरोना आला त्याच्यानंतर मात्र ती स्पर्धा आपण पोस्टपोन केली आणि त्याच्यानंतर मात्र पूर्ण वर्षभर वाट पाहायला लागली आणि तोच त्याच आपण ही स्पर्धा प्रसादाच्या माध्यमातून आपल्या भेटीला आली आहे. या स्पर्धेची आता सांगता आपण थोड्याच वेळामध्ये करणार मात्र चांगली ही स्पर्धा शिस्तबद्ध अशी स्पर्धा आपण पाहिली असेल आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सर्वांचा प्रतिसाद चांगला पाहायला मिळाला. या चेंडूवरती चांगलं गोलंदाजी पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होतोय या चेंडूवरती. बघा आता या इथून एक एक चुकी आपल्या संघाला विजयाच्या पासून आता दूर घेऊन जाईल. मात्र दोन्ही संघाच्या बाजूने आपण जर पाहिलं असेल महागणपती चिरनेर संघाच्या विरोधात आपण होतो वाकणार या दोन संघादरम्यान ही मेगा फायनल कोण होणार चॅम्पियन काही क्षणामध्येच आपल्याला या ठिकाणी या सामन्याचा चित्र पाहायला मिळेल. मात्र या स्पर्धेसाठी आमच्या महिला भगिनी वर्ग सुद्धा आतापर्यंत या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचा देखील आपण प्रसाद बडे यांच्या माध्यमातून त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. मात्र चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. हा सुंदर चेंडू या चेंडूला उडवलाय त्यावेळेस मात्र जागा बनवलाय स्टँडर्ड डिलिव्हर पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती लोंगापूरवाल्या बिग हिट षटकार. क्या है ना, मच्छर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो हीरो नहीं बन जाता. अगर जागते हुए आदमी को काट लेना तो उसको मसल दिया जाएगा. मारे मारे. थँक्यू डीजे. बघा या ठिकाणी 6 धावा धावफलकावरती लागलेत. मेगा फायनल या स्पर्धेची आपण पाहिलं असेल प्रीतमदादा मात्र ट्रॉफीची शेवटची मॅच फायनलचा हा सामना दोन्ही संघ प्रयत्न करतात. एका बाजूला महागणपती चिरनेर संघ त्यांच्या विरोधात या ठिकाणी धावांचा पाठलाग करतोय वाकलन संघ. मात्र या चेंडूवरती जबरदस्त नजाकत पाहायला मिळाली. आखूड केला या चेंडूला स्क्वेअर लेग वरून दुसरा षटकार या षटकामधून. शिवाजी माझा कांता राजा शिवाजी माझा बसलाई घोड्यावर तो बसलाई घोड्यावर तो बसलाई घोड्यावर या बसलाई घोड्यावर लक लक ते तलवार. बघा जीत भोईरच्या बॅट मधून आपण पाहिलं असेल बॅक टू बॅक 2 षटकार आले आणि 2 षटकाराच्या बरोबर संघाच्या धाव संख्येत जर आपण जर आलेख जर पाहिलं असेल 12 धावा लागल्यात या धाव फलकावरती. एक चांगली सुरुवात दमदार सुरुवात आपण पाहतोय या फायनल मॅच. पाहिलं असेल एका बाजूला वाकणार संघ धाव संख्येचा पाठलाग करतोय आणि 12 धावा धाव फलकावरती. बघा 35 धाव संख्येचा पाठलाग सुरू आहे. माफ करा 34 धावा 33 झाले 34 धाव संख्येचा पाठलाग सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 12 धावा एक चांगली दमदार सुरुवात आपण पाहिली असेल. गोलंदाज मात्र रोहित. यावेळेस आपण पाहिलं असेल चिखले व्हिलेज एंड कडून गोलंदाजी करणार रोहितच्या हातामध्ये आता या ठिकाणी दुसरं षटक दिलंय. मी पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचे या ठिकाणी सरचे स्वागत करते. आमचे हिरामनजी पाटील साहेब या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात. त्यांच्या समोर आमचे रामदास भाई तेही सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. या देखील प्रेक्षकांचा मान्यवरांचा आपण कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं स्वागत करू. मात्र या चेंडूवरती एक मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न चेंडू कव्हर मधून डीप कव्हर मध्ये जातोय. एक धाव या चेंडूवरती मिळाली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या सिंगल धाव संख्येच्या भरून 34 ते 13 धावा लागल्या त्या धाव फलकावरती. हा 33 झाले 34 धाव संख्येचा पाठलाग सुरू आहे. 13 धावा धाव फलकावरती अजूनही 20 धाव संख्येची गरज आहे. 33 धाव संख्येचा 34 धाव संख्येचा पाठलाग करत असताना मात्र यावेळेला सुंदर चेंडू वेगवान प्रतीचा हा चेंडू यष्टीरक्षकाची खऱ्या अर्थाने झालेली चुकी. या चेंडूवरती आता मात्र इथून आपल्या दोन्ही संघाकडून एक छोटीशी चुकी आपल्या संघाला विजयाच्या पासून दूर घेऊन जाईल. आणि मात्र ज्या स्पर्धेमध्ये हा सामना या दोन्ही संघाच्या दरम्यान जो सामना पण पाहतोय जिथे प्रथम इनामी राशी असेल तब्बल 1 लाखाचा धनादेश. मात्र जो संघ पराभूत होईल त्याला 50,000 वरती समाधान मानावं लागेल. मात्र कोण ठरणार चॅम्पियन या स्पर्धेतला प्रीतमदादा मात्र ट्रॉफीचा हा सुंदर चेंडू वा जबरदस्त गोलंदाजी. बघा काय दर्जेदार गोलंदाजी आपण जर पाहिलं तर जीत भोईर सारख्या फलंदाजांना
पहिल्या षटकामध्ये आपण 2 मोठे त्याचे षटकार पाहिले, मात्र या 2 चेंडूमध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजांना केलेला करिश्मा, खऱ्या अर्थानं जादुई चमत्कारिक गोलंदाजी, जे नक्कीच चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळाली आहे. 2 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर सुरुवात चांगली आहे, अजूनही सामना संपला नाही आहे, अजूनही 20 धावसंख्येची गरज, 21 धावसंख्येची माफ करा. मात्र या चेंडूवरती जबरदस्त झेल टिपलाय, काय गोलंदाजांनी वापसी केली आहे, अजून हा सामना संपला नाहीये. दीन दुबळ्यांचं रक्षण करण्या महादेवानं रूप घेतलं, माझ्या शिवाच्या रूपात आलं. शिवबा आमचं राज, आम्ही शिवबांचं मावळ, शिवबा आमचं राज, आम्ही शिवबांचं मावळ. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुठभर मावळ्यांच्या साठीने स्वराज्याची निर्मिती केली आणि आपण पाहिलं श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान चिखले आयोजित प्रीतमदादा म्हात्रे ट्रॉफीची आजची आपण पाहतोय मेगा फायनल. एका बाजूला वाकलन संघ तर दुसऱ्या बाजूला महागणपती चिरनेर संघ, दोन्ही संघाच्या बाजूने हा सामना समतोल आहे. मात्र गोलंदाजांना केलेली चमत्कारिक गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये वापसी केली आहे. आपण म्हणूया महागणपती चिरनेर संघाने मात्र अजून सामना संपला नाही. अजून जर विचार केला 21 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे ती वाकलन संघाला. नवीन फलंदाज यावेळेस मात्र पाहिलं असेल आपण रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न करत असताना श्रामिक स्टोक पाहायला मिळाला आणि या चेंडूत आली विकेट. बघा खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्पर्धा प्रसाददादा बडे यांच्या माध्यमातून आपण पाहिली असेल, मात्र या ठिकाणी प्रसाददादा एकटा पुढे चालला नाहीये, तर आपल्या सर्व नवोदितांना घेऊन या ठिकाणी या स्पर्धेला खऱ्या अर्थाने त्यांनी सर्वांना एकत्रित केलंय या स्पर्धेच्या निमित्ताने. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर रोशन सर भावपूर्वक श्रद्धांजली जो आपण बॅनर एका ठिकाणी पाहतोय त्या हरचंद्रजी गडकरी साहेब खऱ्या अर्थाने एक चांगली हस्ती होती आणि एक हसमुख चेहरा. ज्या वेळेस आपण पाहिलं असेल अचानक कालाने त्यांच्यावरती घाला घातला, ती व्यक्ती आज आपल्यात नाहीयेत आणि त्यांच्या आठवणीला उजाला देण्यासाठी प्रसाददादा आणि त्यांच्या टीम्सनं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्वक श्रद्धांजली आपण या क्रिकेटच्या माध्यमातून त्यांना अर्पण करूया. मात्र 2 विकेट या चेंडू होती. आता आपण पाहिले असेल 13 धावा धाव फलकावती. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये, गोलंदाजानं वापसी केली आहे. आता मात्र या ठिकाणी विचार करण्यास भाग पडले वाकलन संघाच्या फलंदाजांना. ज्या समीकरण पाहिलं असेल 7 चेंडू शिल्लक असतील आणि 21 धावसंख्येची अजूनही गरज आहे. खरं तर त्या रोशन सर त्या एंडने आपण जास्त धावा पाहिल्या होत्या, आता गोल गेली 3 रात्री. मात्र आज मात्र या ठिकाणी त्या एंडमधून जो गोलंदाज काय चमत्कारी गोलंदाजी करतोय बघा. अजूनपर्यंत कुठली धाव दिली नाही. या 2 विकेट महत्वपूर्ण घेऊन या ठिकाणी खऱ्या अर्थानं दबाव प्रस्तावित केलाय तो वाकलन संघावरती. हा सुंदर चेंडू जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न करत असताना एकच धाव. खऱ्या त्याने असं वाटत ती धाव जर कांचन गेली नसते कदाचित या ठिकाणी दुसरा निर्धाव षटक टाकण्याचा मान या ठिकाणी या गोलंदाजा कदाचित मिळू शकला असता. मात्र काय गोलंदाजी केली, काय वापसी केली आहे या सामन्यामध्ये. खऱ्या अर्थानं असं वाटत वाकलन संघ सहजपणे या ठिकाणी सामना विजय प्रस्थापित करेल. मात्र महागणपती चिरनेर संघाच्या ज्या गोलंदाजानं जी काय गोलंदाजी केली आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं असेल आता खऱ्या अर्थानं टेन्शन आणि आपण म्हणूया या ठिकाणी अडचणी आता थोड्याशा वाकलन संघाच्या वाढत गेल्यात. आता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 21 धावसंख्येची गरज. बघा जे सर्व प्रेक्षक वर्ग आजूबाजूला अजून जे प्रेक्षक बसले ते सुद्धा या ठिकाणी आता समोर उभे राहून या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत. चॅम्पियन संघ कुठला ठरेल ते सांगता आपण अजूनही सांगू शकत नाहीये. मात्र नितेश गायकर सांगतात का शेवटपर्यंत आमचा संघ या ठिकाणी साजा या सामना वाकलन संघाला देणार नाहीये. कारण का तेजा बैलाचे मालक जर आपण पाहिला तर विनोददादा गडकरी यांनी या संघाला इथपर्यंत घेऊन आल्यात आणि इथपर्यंत केलेला जो प्रवास खरं तर महागणपती चिरनेर संघानं चांगली कामगिरी केली आहे. मात्र प्रेक्षकांना जसा सामना हवा आहे तोच सामना रोशन सर मैदानाच्या फायनल कशी व्हायची तशीच फायनल या ठिकाणी रंगते. मात्र या सामन्यामध्ये कोणी जिंको कोणी हारो, मात्र चांगला मनोरंजन या दोन्ही संघाच्या माध्यमातून आता आपण जर विचार केला डू अँड डाय स्थिती आहे आणि दोन्ही संघाच्या बाजूने करो या मोर्या स्थिती असताना आणि या बॅकअप फायनलच्या सामन्यामध्ये आता 6 चेंडू आणि गरज आहे ती 21 धावसंख्येची. धाव फलकावरती फक्त आपण पाहतोय 13 धावा. 3 फलंदाज बाद झाले, 13 धावा असं म्हणूया आपण. वाकलन संघाचे 3-13 या ठिकाणी कांचन सर झाले की काय, कारण का 13 धावा 3 फलंदाज बाद झाले तर समीकरण 6 चेंडू
आता गणेश पाटीलच्या हातामध्ये हा सामन्याचा पूर्ण निकाल दिला नाही. या 6 चेंडूमध्ये तुम्हाला 21 धावा कराव्या लागतात. मात्र स्ट्रायकर एंडवरती जो फलंदाज आहे त्याचा या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती खूप मोठं नाव आहे. खरं तर त्यांच्या नावावरती आपण जर पाहिल्यास 19 बाईक्स आणि 4 4 व्हीलर्स अशा बराचसा विक्रम त्यांच्याकडे. मात्र तो विक्रम बाजूला ठेवून आता आपल्या संघाला 21 धावा जाऊची गरज आहे. मात्र पहिल्या चेंडूवर स्टँडर्ड डिलवर यावेळेस मात्र फेकून दिला मिड विकेटच्या वरून षटकार. म्हणजे स्पोर्ट क्लब चिरनेर यांच्याकडून खऱ्यात आता दुसरा षटक टाकला तर गोलंदाज रोहित त्यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालाय. मात्र पहिल्या सर रोहित नारंगकर हा व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे. गावदेवी गावठाण या संघाकडून देखील तो सातत्याने खेळतोय आणि खरं तर अनेक अशा व्यावसायिक संघाकडून तो खेळणारा गोलंदाज आहे रोहित नारंगकर. आणि परंतु मैदानामध्ये 2 भाऊ आहेत. चला तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. लगेच आपण तात्काळ मैदानामध्ये ऑफिशियल पंच आपण पाठवायचे आहेत किंवा आमचे आयोजक असतील आपण जा. बघा आता तिसरं पंच कोण आता इथेच या समोर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये तिसरे पंच आपण या कारण का ही चांगली स्पर्धा आहे. चला आम्ही लाईव्ह वरती डाऊट असेल तर बघू. आणि 3 दिवस हेच चाललंय. आम्ही अगदी रिव्हेंजमध्ये जाऊ पाठीमागे. जर का एखादा डाऊट असेल तर बॉल मागे जाऊन चेक करू आणि योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचू. चला सामना सुरू करा. हा नक्कीच खरे आता ना इथून आता कुठल्या संघावरती अन्याय झाला नाही पाहिजे कारण का आपण पाहिजे गेली 3 रात्री आजची 4थी रात्री आणि काही क्षणाचा आता फक्त अवधी या स्पर्धेचा राहिला आहे. मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती आक्रमण फलंदाजांनी जरूर केलं आहे आणि त्या षटकारांना खऱ्या अर्थानं आता मात्र आपण जर विचार जर केला समीकरणामध्ये सुद्धा बदल होईल. आता विजयासाठी 5 चेंडूमध्ये गरज असेल. ओके आता गोलंदाजावरती आता थोडासा या ठिकाणी फलंदाजांना संशय व्यक्त केला आहे कारण का तुमची गोलंदाजी शैली आहे तुमचा तो हात आहे तो आपण जर पाहिलं असं खांद्यापासून चांगला वापर केला पाहिजे. पूर्ण फिरून गोलंदाजी केली पाहिजे. मात्र त्या आधी या ठिकाणी तिसरं पंच आमच्या ठिकाणी जो काही निर्णय असेल तो मात्र बघा गोलंदाज 1 मिनिट थांबा सर. तिसरे अंपर आपल्या कमिटी रोशन सर आपण या आपण कमिटीत आहोत आणि अंपर आमचे आहेत संतोष चौधरी ऑफिशियल पंच. आपण या ठिकाणी या स्पर्धेसाठी गेली 4 रात्री आपण चांगली कामगिरी या स्पर्धेसाठी ज्यांनी बजावली आहे. मात्र आता इथून गोलंदाजाच्या शैलीवरती पूर्ण आता नजर असेल आमची या ठिकाणी तिसरे पंच. चला आता पंच गेम ऑन. सामना स्टार्ट करायची आहे. धावफलकावरती जर आपण पाहिलं असेल 19 धावा धावफलकावरती 34 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. 2 षटकामध्ये खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी झाली आहे आणि या 34 धावसंख्येचा पाठलाग करतोय वाकलन संघ. यावेळेस मात्र सुरेख चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत असता पंच बाहेर निघून सांगता का चेंडू वाईड आहे. अतिरेक हा चेंडू आता एक्स्ट्रा फेकावा लागेल. एक अतिरेक धाव मिळाली आहे या चेंडूवरती आणि 34 धावसंख्येचा पाठलाग करताना कांचन सर आम्हाला सांगतात का 20 धावा लागल्या त्या धावफलकावरती. 14 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू आता शिल्लक असतील. आता मात्र इथून आता चिरनेर संघाच्या गोलंदाजाकडे एक चुकी आपल्या संघाला विजयाच्या पासून दूर घेऊन जाईल. आता स्ट्रायकर एंडवरती जो फलंदाज आपण पाहतो कांचन सर त्या खेळाडूचा नाव खूप मोठा आहे टेनिस क्रिकेटवर. केतन मात्र म्हटलं तर क्रिकेटचा बादशाह आहे आणि त्यांच्या नावाचा आपण जर इतिहास जर पाहिला असेल MD गडके सरांनी सांगितलं का 19 बाईक या खेळाडूच्या नावावरती आहेत आणि 4 4 व्हीलर्स. हा सुरेख चेंडू मात्र या चेंडू फेकून दिला स्टँडर्ड डिलावर. आपण सोसेट डाईटचा हा बिग हिट षटकार. यो बॅटमन हुकमी एका 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 त्याने उत्तुंग मारलाय छक्का त्याने उत्तुंग मारलाय छक्का. बघा गोलंदाज बघा चेंडू सोडण्यासाठी आमचे सर्व मंडळी या ठिकाणी स्वयंसेवक मंडळी हा बघा ते अजून या ठिकाणी विचार जर केला जे स्वयंसेवक मित्र छोटे नन्या मुन्ने आहेत. मात्र इथूनच खड्या तर प्रसाद दादांनी त्यांना धडे गिरवण्यास सुरुवात केली आहे आणि आमची महिला मंडळ बघा बडे मंडळी बड्डे आहेत. आपण पाहिलं असेल बडे फॅमिली महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित या ठिकाणी मात्र वाकलन संघाला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित आहेत. त्या भगिन्यांचा देखील आपण स्वागत करूया. षटकाराला मात्र या ठिकाणी धाबे दंडाले असतील महागणपती चिरनेर संघाच्या गोलंदाजाची. खरे आता दुसऱ्या षटकामध्ये जर आपण जर पाहिलं असेल
रोहितने जी काही गोलंदाजी केली चमत्कारी गोलंदाजी आणि त्याच्या गोलंदाजीसारखी गोलंदाजी होणे गरजेचे होते. मात्र वाकलन संघाचं असं आहे या संघावरती आपण पाहिलं असेल अपोजिट संघावरती कधीही कुरबुडी करू शकतो. याची त्या संघाला आपण व्यावसायिक दर्जाचा संघ आपण रोशन सर पाहतोय आणि या संघाची खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं असेल एक चांगली खेळी प्रत्येक मैदानात पाहते. आता समीकरण आपण पाहिलं असेल षटकारानं संघाची हा IPL कालपासून चालू झाली ना आपली IPL त्या ठिकाणी संपेल. CP आपण हा DY पाटीलच्या तिथेच आपण पाहिलं असेल IPL सुरू आहे. आज मुंबई आपण पाहिलं असेल वानखेडेवरती सुद्धा एक मॅच पाहायला मिळाली आहे. मात्र 26 धावसंख्या लागली ती धावफलकावरती 34 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे आणि हा सुंदर चेंडू या वेळेस मात्र सन्मान दिलाय वेगवान पतीच्या चेंडूवरती आपण जर पाहिलं लोंगांच्या दिशेने चेंडूला फेकून दिला. मात्र या चेंडूत एक धाव होती. या मैदानाच्या आतमध्ये काय होतंय मी तुम्हाला पहिलेच सांगलं तर एक चुकी संघाला आपला विजयापासून दूर घेऊन जाईल. आपण म्हणतो ना आजच्या सोडून रोशन जर पलतेच्या मागं खऱ्या अर्थानं जर गोलंदाच्या दिशेने जर चेंडू फेकी झाली असते 2 धावा आल्यात 3 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. बघा 3 बॉल 6 धावसंख्येची गरज आहे. या चेंडूवरती कदाचित एक धाव रोखू शकले असते मात्र क्षेत्ररक्षाची आपण पाहिली असं चुकी झाली आणि त्या चुकीला आपण म्हणतात चुकीला माफी नाहीये. जिथे एक धाव होती तिथे दुसऱ्या धावांचं रूपांतर झालं आणि या 2 धावसंख्येच्या बरोबर कांचन पालकर आम्हाला सांगतात की 28 धाव फलकावरती 6 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 3 चेंडू बाकी असतील या षटकातील. हा सुरेख चेंडू वेगवान प्रतीचा चेंडू मात्र या वेळेस मात्र क्षेत्ररक्षण साथ मिळत नाही आणि चेंडू गोळीच्या वेगानं फरार होतोय. तळमळ क्षेत्रामध्ये चौकार 4 धावा. तर या ठिकाणी प्रसाद दादाचा नाद नाही कोणी करायचा खऱ्या अर्थाने आपण तर पाहिलं क्षेत्ररक्षण केली चुकी जर का या ठिकाणी बघा महिला वर्ग आमच्या या ठिकाणी बऱ्याचशाच मोठ्या संख्येने त्यांच्या दिशेने आता हा चेंडू गेला म्हणजे त्यांना पण टार्गेट केलं होतं आणि ते या ठिकाणी आमच्या कॅमेरेमध्ये काय त्याला आपल्या समोर स्क्रीनवरती सर्व आमच्या महिला भगिनी बडे कंपनी या ठिकाणी या संघाला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित स्क्रीनवरती त्यांना पाहू शकाल. मात्र या चेंडू झाल्या चौकार 32 धावा धावफलकावरती. 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज. बघा केतन मात्र काय या क्रिकेटचा आपण पाहिलं असेल एकदा धाव पूर्ण केलं दुसऱ्या प्रयत्न करत असताना आता या सामन्यामध्ये मात्र पुन्हा एकदा जसा या ठिकाणी आपण दुसरा दिवसामध्ये जो सामना पाहिला होता 1 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. रोशन सर एका चेंडूमध्ये 6 धाव होतात मात्र 1 चेंडूमध्ये 1 धाव घेणं म्हणजे या ठिकाणी आता दोन्ही संघाच्या आपण विचार जर केला मात्र या ठिकाणी स्ट्रायकरवरती केतन मात्रे मैदानावरती आहोत त्यामुळे ना शब्द उट्टट पिंगट जाट बाण दंडनाथ श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस फुसफुस करतील. बघा या ठिकाणी आमचे रायगड समालोचन असोसिएशनचे आमचे कर्तेश्वर मोठे भिंगारचे एक उत्कृष्ट समालोचक गौरक्षनाथ पवार यांची या ठिकाणी क्लिप आपल्याला आपल्या डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळाली आहे की आता दोन्ही संघांच्या पाठीराख्यांच्या पासण्या पासफूस अशी परिस्थिती आहे. त्यानंतर एक गीत वाजवलं या ठिकाणी दगदग करणे लगा. आता दोन्ही संघाच्या पाठीराख्यांची आता दिल की धडकने तेज झाली असेल कारण का 1 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. अटॅकिंग क्षेत्ररक्षण रोशन सर असे सामने झाले पाहिजे अशी फायनलची मॅच झाली पाहिजे. मात्र प्रेक्षकांना काय पाहिजे कोणी हारो कोणी जिंको त्या जल्लोष मात्र या ठिकाणी दोन्ही बाजूनी चांगला पाहायला मिळाला आहे. मात्र पाहूया आता या ठिकाणी कुठला संघ चॅम्पियन होईल. मात्र महागणपती चिरनेर संघाच्या माध्यमातून या गोलंदाजाच्या हातामध्ये हा निकाल आहे. मात्र स्ट्रायकर एंडवरती केतन असतील आणि या चेंडूवरती एक जबरदस्त नाचाकत भरावर साटका पाहिला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं लगावलेला हा चौकार विजय चौकार. प्रसाद दादा आता खुश झाले.